दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचा पराक्रमी इतिहास हा जगासमोर मांडण्यासाठी श्री शिवराज अष्टक ही मालिका बनवत आहेत। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांवर 8 सिनेमे बनवत आहेत। त्यातील आत्तापर्यंत 5 सिनेमे आले आहेत। या व्यतिरिक्त ते या अष्टकाबाहेरील पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याच काळातील एक नवीन सिनेमा घेऊन येत आहे। तोही छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असणारा शिवरायांचा छावा असं या सिनेमाचं नाव आहे आणि नुकतंच त्या सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे। आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात। याच टायटल बरोबर या सिनेमाचं एक ऊर्जा निर्माण करणारं पोस्टर पाहायला मिळत आहे, ज्यावर वाघासमोर साध्या पेहरावातील एक व्यक्ती दिसत आहे, ज्याच्या अंगावर रक्त आणि काही घाव दिसत आहेत आणि तो भल्या मोठ्या वाघासमोर निधड्या छातीने उभा आहे। आता ही व्यक्ती काही साधीसुधी नसून खुद्द छत्रपती संभाजी महाराज असल्याचं सांगितलं जाते। मात्र ही भूमिका नेमकं साकारत कोण आहे हे सध्या तरी उघड करण्यात आलेलं नाहीये। शिवरायांचा छावा या सिनेमात दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक मोठं नाव म्हणजेच राहुल देव हेही एका महत्त्वाच्या भूमिकेत असल्याचं कळत आहे। आतापर्यंत त्यांनी अनेक सिनेमात निगेटिव्ह पात्र साकारले होते, मात्र आता ते या सिनेमात निगेटिव्ह भूमिकेत दिसतील का हेही लवकरच कळेल। आणि ते जर निगेटिव्ह भूमिकेत असतील तर ते कोणाच्या भूमिकेत असतील हे तर सांगण्याची गरजच नाही। त्याचबरोबर या सिनेमात दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या आधीच्या सिनेमातील बरीचशी कलाकार मंडळी असणार आहे। त्यातील महत्त्वाची म्हणजे अभिनेता चिन्मय मांडलेकर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, ईशा केसकर, अभिजित श्वेतचंद्र, समीर धर्माधिकारी आणि अजूनही बरेचसे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील। या येत्या 16 फेब्रुवारी 2024ला शिवरायांचा छावा हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे।